रात्रीचा 7-12. कोण हवंय? त्या फोनमध्ये कोणीतरी असेल, त्यांना विचारत असेल, आपल्याला नाही. अहो नाही तुम्हालाच विचारतोय. कोण पाहिजे तुम्हाला? नाही बघ ना अजून, बघ त्या डबड्यात बघ, अख्खी पिढी नासून ठेवली या फोननं. हो असं का बोलताय? मला सांगा ना कोण पाहिजे तुम्हाला? वडीलधाऱ्यांशी असं बोलतात का? हा, सिद्धूनं सांगितलं नाही का तुला काका काकू येणार आहेत म्हणून? सिद्धूचे काका काकू? नाही सॉरी हा, ते त्याने काही सांगितलं नाही तसं मला. तुम्ही या ना आतमध्ये या. आत या काय? हे बॅग कोण घेणार? अहो असू द्या की मी घेते. ए थांब तू जरा, वळण नाही या पिढीला. ए घे रे बॅग. घेतो काका घेतो. यांना वळण लावायला ना माझ्यासारखा शिस्तीचा माणूस पाहिजे. सर बाजूला जाऊ द्या. कसा झाला प्रवास काका काकू? तुझा कसा होतो? काय पण विचारशील का रे? घरात आलेल्या पाहुण्यांना पाणी विचारायचं सोडलं का कसा झाला प्रवास, कसा झाला प्रवास? काही संस्कार नाहीत आजच्या पिढीवर. असू द्या हो, शिकतील हळूहळू. आपण काय एका दमात शिकलो का? तेही शिकतील तसंच. लक्षणं तर काय दिसत नाही, सारखं त्या फोन मध्ये नुसतं ख्या 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 आणि फी फी फी. काका तुम्ही चहा घेणार का? काय निर्लज्ज पोरग आहे. हा, आत्ताच बोललो ना मी संस्कार संस्कार म्हणून. घेणार का म्हणून काय विचारतो? अरे आणून द्यायचा असतो हातात. ते मी चहा बनवला, तुम्हाला आणून दिला आणि त्यानंतर जर तुम्ही असं म्हटलं की मला चहा नकोच आहे, तर म्हणून म्हटलं विचारावं एकदा. अरे अशी काय 22 पोती साखर लागती का एका कपाला? हा, आणि तसंही मी दुसऱ्या कुणाच्या हातचा चहा पित नाही. ए जा ठेव ग. काकू या मी दाखवतो तुम्हाला कुठे ठेवलं. ए काय दाखवतो? बस इथं. वयाला लहान आहेच, अनुभवानेही लहान दिसतोयस. हे बघ, किचन कुणाचंही असो, बायकांना बरोबर सगळ्या वस्तू सापडतात. काय गे? अरे आत्ताच बोललो ना मी. हा, बरबाद केली तुमची पिढी या मोबाईलनं. काका माझं काम आहे, त्यामध्ये मला द्या ना मोबाईल. हो, काय काम असतं मला माहितीये की. हा, रीला बघत बसता रीला. काय तो कच्चा बदाम, आज की रात आंखों से लीजिए. तुम्हाला कसं माहित? ते हे ए चहा झाला का ग? घे बाळा चहा तुला. थँक्यू काकू. त्याला कशाला? तरुण मुलांनी चहा पिऊ नये, दूध दे त्याला, दूध. काका मला आवडतो चहा. काकू मी घेतोय. आजच्या पोरांना ना काही बोलायची सोयच राहिली नाही. अरे तुझ्या वयाचं असताना ना आम्ही तांब्या तांब्यावर दूध प्यायचो. ओ काका त्यावेळेस खूप चांगलं दूध मिळायचं. आता सध्या खूप असं पाणी मिक्स करून वगैरे देतात. हे बघ, कारण द्यायची म्हणली ना तर बरेच देता येतात. बरं ते जाऊ दे. सविता, हा सोबा बघ कसला भारी आहे. हा, मस्तपैकी चहा पीत बसता येतं इथं. बसलं की एकदम भारी वाटतं. घरी जाताना आपल्याला घेऊन जाऊया हा सोफा. सिद्ध्या काही म्हणायचं नाही आपल्याला. काका हा, अहो तो सोफा सिद्ध्याचा नाहीये ना, तो माहींचा आहे. माही ओरडतील आम्हाला असं कोणी घेऊन गेलं तर. माही कोण? या बंगल्याच्या मालकीण. मग आमचा आणून ठेवतो की इथं. आणि तसंही कोण नसतं ना दिवसभर घरी. सिद्ध्या काय हॉस्पिटलला असतो आणि तू काय लोळतच पडत असशील इथं.
कशाला पाहिजे महागडा सोफा इथं? अहो तसं नाही करते. आपण घेऊया की असलाच दुसरा. घेऊ घेऊ की. काकू म्हणतायत तर एखादा घ्या छान नवीन. हा घेतो घेतो. कितीला असेल रे हा सोफा? 1,00,000. 1,00,000. एवढा पण काय भारी नाहीये. हा हे बघ, सविता बसली की आत जातोय सोफा. उगाच मणक्याला त्रास व्हायचा. आणि हो, तुम्ही पण बसत जाऊ नका इथं. नाही नाही नाही, बरोबर नाही बसणार. काकू चहा 1 नंबर, खूप भारी झालाय. अरे मग हाताला चव आहे तिच्या, म्हणून तर लग्न केलं तिच्याशी. काका म्हणजे मी विचारू का नाही मला कळत नाहीये, तुमचं लव्ह मॅरेज झालंय का? ए असली लव फ्यू काय भानगड नव्हती त्यावेळेला. सगळं काय रीतिरिवाजानं. अच्छा, म्हणजे अधूनमधून तुम्ही त्यांच्या घरी जायचा चहा पोहे वगैरे घ्यायला? अरे तसं नाही रे, आई बाप जी पोरगी ठरवतील ना तिच्याशी लग्न करायचं. मग तुम्ही मगाशीच तर म्हणालात ना, ते त्यांच्या हातचा चहा तुम्हाला आवडला म्हणून तुम्ही त्यांच्याशी लग्न केलं. हा ते तिला बघायला गेलो होतो की नाही, त्यावेळेला तिनं कांदा पोहे आणि चहा केला होता ना, त्याच्यावरनं. नाही नाही काका, ते सगळं बरोबर आहे, पण मला एक सांगा, त्या दिवशी काकूने चहा पोहे केले ते हे कशावरून? मी नव्हतेच बनवले, मी आवरत होते म्हणून आईने बनवले होते. अरे हा खेळ काय एकट्याने खेळायचा असतो का? मला बोलवायचं ना. म्हटलं परत तुम्हाला हा खेळ आवडतो नाही आवडत, आता परत म्हणाल ना मला बैठे खेळ कसे त्रासदायक, मैदानी खेळ किती चांगले, म्हणून मी बैठे खेळच मैदानी पद्धतीने खेळतोय. अरे खेळ हा खेळ असतो, लक्ष फोकस बनतो त्याच्यामुळं. आणि कॅरम तर माझा आवडीचा खेळ. चल बघ आता कसा 5 मिनिटात हारवत होते. काका जान, आपने हमें अभी तक पहचाना नहीं. सोंगटे नहीं, स्ट्रायकर में स्ट्रायकर. नुसती डायलॉग बाजीच करतो का? त्यापेक्षा सिरियल मध्ये जा, 4 काम तरी मिळतील. काका यू गॉट मी. अहो मी खरंच ऍक्टर आहे. हे बघ, उगाच मी म्हटलं म्हणून काही सांगू नकोस. हा आता मला पण डायलॉग बाजी करता येते म्हणून मी झालो का ऍक्टर? अहो तुम्ही सिद्धाला विचारा, मी खरंच ऍक्टर आहे. असशील, आता म्हणतोयस तर असशील. मला सांग, मग पोटा पाण्यासाठी काय करतोस? पोट आणि पाणी दोन्हीसाठी मी ऍक्टिंगच करतो. फुल टाइम ऍक्टर. कसले भिकीचे डोळे लागले तरी तरुणपणात. आमचा सिद्ध्या बघ, शिक्षण झालं की लगेच हॉस्पिटलला चिकटला. अहो पण त्याचं शिक्षण झालंय कुठे अजून? हा कुठल्या तरी पेपरची तयारी करतोय म्हणाला, पण त्याचा आदर्श घे. शिकत शिकत नोकरी करतोय. आणि तू? अहो मी काय तुम्हाला रिकाम टेकडा वाटतोय काका? अहो मला पण कामं आहेत, मला पण जबाबदाऱ्या आहेत. पार पाडायच्या ना मग. आता माझा मुलगा बघ, थांब दाखवतो तुला. हे बघ, आता माझा मुलगा बघ, हा बघ, हा इंजिनियर आहे. ह्याची बायको ती सुद्धा इंजिनियर आहे, परदेशात असतात ते. काका 3 मिलियन व्ह्यूज यांनी रील केलेले चालतात का तुम्हाला? अरे ते रील करतात स्वतःला सिद्ध करून, परदेशात जाऊन. कळालं का? आणि तू बसला इथं कॅरम खेळत. ठीक आहे, जातो मग मी, माझ्या जबाबदाऱ्या पार पाडतो. अरे गंमत करत होतो मी. बस हारून टाकतो तुला 5 मिनिटात. चल. अरे शिट. हो हा
सिद्धूला फोन करून तेवढं जेवणाचं विचारलं असतं तर त्याचंही बनवलं असतं ना जेवण. अहो काकू तो सकाळी डबा घेऊन गेलाय आणि संध्याकाळीच येईल डायरेक्ट. आता आपल्या तिघांचं बनवा फक्त. आता सिद्धार्थ काय आणि मी काय, पुतणेच की तुमचे. मी मस्त कांदा भजी बनवते, सिद्धूलाही खूप आवडतात. आला की खाईल तो. अहो, मला पण आवडतात कांदा भजे. येस. तू चपाती किती खाणार? मी 3 चपात्या खाईल. काका तुम्ही? माझीच बायको आहे, माहितीये तिला. ए जा बनव तू. अहो काका का का करताय असं? चांगला रिमोट आहे तो. चांगला? हा. कशानं चांगला? दिसायला? अरे तास झालं सुरू करतोय टीव्ही, सुरूच होईना. इकडे द्या ते, मी करतो हळू चालू. हे काय लगेच होतो बघा सुरू. होतो कधी कधी थोडा त्रास देतो हा. मग मी काय वेगळं करत होतो? आणतो इकडे. अहो चला हात धुवून घ्या, जेवण तयार आहे. चला. कांदा भजी. दे दे. दे दे. अरे घे ना तुला पण. हा घे वाढून, भरपूर आहे. अरे आदित्य, झालं तुझं जेवण? हो, माझं पोटभर झालं. तुमचं होऊ दे सावकाश. काकू होऊ द्या बरं. मी येतो. मस्त झालं स्वयंपाक. अगं सविता राहू दे तू. आदित्य घासल की भांडी. हे काय काकू? अरे आता वयोमानानुसार होत नाही. मी जरा जाऊन बाहेर बसते, गुडघं बिले दुखतेत माझं बाई. अरे आदित्य, तुला सांगतो, मी पुण्याला होतो ना लग्नाच्या आधी, एकटा होतो 5 वर्ष, तेव्हा सगळी भांडी धुवून टाकायचं. आता नाही घासत, आता तू घास. अरे तरुण रक्त आहे, तुझ्यासारख्याला अगदी सोपं आहे. हो सुरू. सविता, आज जेवण मस्त झालं होतं बरं का. संध्याकाळी दादा वहिनी आले ना की मस्तपैकी मटण कर. कोण दादा वहिनी? कोण दादा वहिनी म्हणजे? सिद्ध्या बोलला नाही का तुला? अरे त्याचे आई वडील येणार आहेत आज इथं. म्हणजे आज इथे राहायला 4 जण आहेत? जेवणाला सुद्धा आहेत. अहो पण आम्ही ऑलरेडी 6 जण राहतो इथे. अरे मग स्वतःच्या पाहुण्यांचं लग्न असल्यावरती आम्ही मंगल कार्यालयात जायचं का झोपायला? म्हणजे ऍडजस्ट होत असेल तर जा. अरे काही येडा झालास का तू? स्वतःच्या पोराचं एवढं मोठं घर असताना मंगल कार्यालयात जाऊन झोपायचं का आम्ही? हा? आणि
इथं 4 जण काय 40 जण झोपतील की. एक काम करा, तुम्ही आहे ना 6 जण इथं झोपा आणि वर 2 खोल्या आहेत ना, त्याच्यात एकात दादा वहिनी थांबतील आणि दुसऱ्यात सविता आणि मी थांबतो. काय ग सविता? होय तर हो, तसं नाही. काय की एका रूम मध्ये आम्ही राहतो आणि दुसऱ्या रूम मध्ये 3 मुली राहतात ना. काय सिद्ध्या पोरींबरोबर राहते इथं? सविता फोन लाव दादा वहिनीला. ह्या नालायकाचे इथं हे धंदे चाललेत होय. तरी म्हणलं 2-2 महिने गावाकडे काय येत नाही ते. मजा मारायला मिळते ना इथं. मजा काय मजा? हो काका, काही काय बोलताय तुम्ही? एक तर सकाळपासून मी तुम्हाला इथे सहन करतोय आणि ज्या मुलींबद्दल तुम्ही बोलताय ना काका, त्या सगळ्या चांगल्या मुली आहेत, सगळ्या सभ्य मुली आहेत काका. तर आम्हाला सिद्ध्याने कधी सांगितलं नाही की त्याच्या घरच्यांना एवढा प्रॉब्लेम आहे आम्ही असं राहण्याचा. तो कशाला सांगल? त्याला बरंच आहे ना. थांब, येऊ दे सिद्ध्याला आणि दादा वहिनीला पण येऊ दे आणि त्या पोरींना पण येऊ दे. हो ते काय जेवायचं ते समोरासमोर. थांबायचं कशाला मग? मीच फोन लावतो ना. थांबा ना. सकाळपासून एक तर मला फोन हातात घेऊ देत नाहीये, उद्धटपणे बोलतोय, हे करतोय. हा हॅलो सिद्ध्या. बघताय रील्स? आला सिद्ध्या आलाय. आता जे आहे ते बोलून घ्या समोरासमोर. येऊ दे की, घाबरतो का काय त्याला? अहो तुम्ही जास्त काही बोलू नका त्याला. नाही बोलत. ये ना आलाय का? कुठं होता इतका वेळ? एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही आणि कुणाला बोलताय असं? अरे तू कोण आहेस आणि आमचा सिद्धू कुठे आहे? कोण तुमचा सिद्धू? आणि तुम्ही असं कसं माझं नाव सांगून खोटं बोलून घरात घुसू शकता? ए खोटारडं कोणाला म्हणतोस? आमच्या पुतण्याचं घर आहे. कोण पुतण्या? अरे काय चाललंय ते? थांब, मी फोनच लावतो. हा हॅलो. अरे आम्ही तुझी इथं वाट बघतोय. तू येतोय ना घरी? हा दादा, बाहेर गेलाय का तुम्ही? हा मी घरीच आहे, तुम्ही दिसत नाहीये आणि बॅग पण नाही इथं. अरे आम्ही घरीच आहे. तू येतोय ना इथं? हो, कुठे गेलाय नक्की तुम्ही? आम्ही ते एक मिनिट द्या माझ्याकडं. हॅलो, नमस्ते. ते चुकून इकडं आलेत, लेन नंबर 10 समदीप बंगला. अहो मी त्यांना लेन नंबर 6 सांगितलं. ओके, त्यामुळेच कन्फ्युजन झालंय. आपण कोण बोलता? मी सिद्धेश मयेकर बोलतोय, इथं सिटी हॉस्पिटलमध्येच असतो कामाला. अरे सिद्धेश, तुझे काका काकू आहेत काय? अरे सकाळीच आलेत ते. मी डॉक्टर सिद्धार्थ बोलतोय. सकाळी? अहो मग त्यांनी तुम्हाला त्रास तर नाही ना दिला? सॉरी हा सर, सॉरी. काही बोलले नाहीत ना काका? नाही, ते काही बोलले नाही. अरे काहीच बोलले नाहीत. मस्त भरपूर लाड केलेत, खूप जेवायला घातलंय पोटभर, चिक्क्या पण आणल्यात सोबत. पाहिजे? नाही काही बोलले नाहीत ते. तू येतोयस त्यांना न्यायला का मी येऊ त्यांना? नाही मी निघालो आता. त्या दोघांना सांगा की तिथंच थांबा म्हणून. आणि सॉरी हा सर, खरंच सॉरी. अरे नाही सॉरी कशाला. बरं ठीक आहे, तू ये लवकर, मी वाट बघतो. ओके 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 ठीक आहे. काका काकू तुम्ही टेन्शन नका घेऊ, सिद्धेश माझा मित्रच आहे. ते जरा ॲड्रेसचं कन्फ्युजन झालं त्यामुळं हा घोळ झाला. तुम्ही बसा ना, बसा. अरे पाणी घेऊन ये. नाही नको, निघतो आम्ही आता. आमच्यामुळं तुम्हाला आधीच त्रास झालाय. मी तर स्वतःच्या हाताने जेवण बनवलं. जेवणाचे काय पैसे झाले असेल तर सांगा, देतो आम्ही ते. नाही काकू, पैसे कसले? अहो सिद्धेशचे काका काकू म्हणजे आमचे पण काका काकूच ना. मग काय हरकत नाही, काय विषय नाही एवढा. आपला सिद्ध्या तसा ह्यो पण सिद्ध्या, फक्त ह्यो सिद्ध्या डॉक्टर एवढंच. बरं मी काय म्हणतो सिद्धू, आमचा सिद्धू तुझ्यासारखा पोरींबरोबर नाही ना राहत? मी म्हणूनच म्हणतोय, एक काम करू, आपल्या अख्ख्या खानदानाचे फोटो या वॉलवर चिटकवून टाकू. म्हणजे कोणी पण आल्या आल्या आपल्याला कळेल
ही संचिताची आजी, योगिताचे आजोबा, सिद्ध्याचे मामा. अरे काय घोळ झाला माझा काल. किती मला उद्धट बोलले ते. असा बोलतो तसा वागतो. आणि या 2 लोकांसाठी 10 लोकांचं जेवण कोण बनवतं यार. किचनची वाट लावली आहे. तुझ्या प्रोटीन पावडरचं त्यांनी पिठलं बनवलंय. हा ए म्हणजे त्यांनी सगळा किराणा संपवलाय. अरे सगळा. आता डबल किराणा भरावा लागणार आपल्याला. आणि हे सगळे पैसे ना सिद्धाकडनं घ्यायचे आपल्याला आता. माझा काय संबंध? तुझ्यामुळे घोळ झाला सगळा. अरे मी सांगितलेलं का त्यांना की बाबा या आमच्या घरी, आमचा आदित्य एकटाच असतो, त्याला कामं सांगा, किराणा संपवा आणि मग माघारी जा. माझा काय संबंध? मी काय किराणा वगैरे भरणार नाही. तू पहिले नाव बदल. सिद्ध्या माझ्या सिद्धू असं माझं. माझी चूक आहे. माझं नाव सिद्धार्थ आहे ते. एक मिनिट. मला वाटतं आपण सगळ्यांनी कॉन्ट्री काढूया. कॉन्ट्रीचा काय संबंध? मी काय कॉन्ट्री वगैरे देणार नाही. बघा तुम्ही वर्षभराचं काम काल केलंय मी. अरे पण मुद्दामून थोडी झालंय. अरे कॉन्ट्री काढूया ना, एकावर येण्यापेक्षा सगळ्यांनी नाही नाही या दोघात बघून घ्या ना काय असेल ते. आजाला कळत नव्हतं का? नाही योग्य, मी तुला आधीच सांगतोय कॉन्ट्रीब्युटरचा काय विषय नाही. या दोघात बघून घ्या. उगाच का सगळ्यांनी भरायचं. कोण पाहिजे तुम्हाला? आम्ही तर खाल्लं पण नाही. नाही